तिनं जी सुईसाईड नोट, आत्महत्येपूर्वीची जी चिठ्ठी लिहिलेली आहे ती अजूनही माझ्या मोबाईलमध्ये आहे. त्याच्यात ती काय लिहिते, बाबा मला माफ करा, माझं चुकलंय, मला माहीत आहे, पण पर्याय काय नव्हता आणि माझी एकच विनंती आहे, 13व्या दिवशी तुम्ही माझं गोड जेवण जे करता ना ते कृपया करू नका. त्यातनं पैसे खर्च होतील, ते पैसे वाचवा आणि माझ्या बहिणीचं लग्न लावण्यासाठी ते पैसे जपून ठेवा. माहीत नाही 69 वर्ष होऊन गेली स्वातंत्र्याला, अशी परिस्थिती आपल्याला सामोरी जावी लागते. दुसरी एक घटना तिथली शेजारची परडी वैजनाथ, त्या ठिकाणी मी एक वेगळ्या कार्यक्रमाला गेलेलो होतो. त्या गावानं एका मुलीला 10वीला 96.5% मार्क मिळाले म्हणून 1,00,000 रुपये सगळ्या गावानं जमा करून दिलेले होते. आता ही 96.5% मार्क मिळालेली 10वीतली मुलगी कुठल्या IAS IPS किंवा शिक्षकाच्या किंवा कुठल्या मध्यमवर्गीयाच्या किंवा कुठल्या उद्योगाच्या घरात